आज आपण लहान मुलींचा राऊंड कट घरीच कसा करायचा केसांचा तो बघणार आहोत। केस कापायच्या आधी लक्षात ठेवायचे, केस हे शॅम्पूने वॉश केलेले असावेत, थोडं सुद्धा तेल नकोय, गुंता काढून घ्यायचा आहे व्यवस्थित, केस ओले करून घ्यायचे स्प्रे मारून आणि मधला भांग पाडून घ्यायचा आहे पुढपासून मागेपर्यंत। त्यानंतर इथे आपण 4 सेक्शन करून घेणार आहोत, पुढचे 2 आणि मधले 2। खालचा भाग जो आहे तो मागे सोडायचा आहे आणि हा जो खालचा सेक्शन आहे हा आपण स्ट्रेट कट करून घेणार आहे। तुम्हाला जेवढी लेंथ पाहिजे तेवढी लेंथ इथूनच करून घ्यायची आहे तुम्ही, ठीक आहे। तुम्हाला जेवढी घ्यायची आहे तेवढं केस थोडे थोडे करून कट करायचे, ठीक आहे। आता ही आपली गाईडलाईन झाली, त्याच्यातले थोडेसे केस घ्यायचे आणि पुढे जायचं, बस एवढंच करायचं, काहीच करायचं नाही। तुम्हाला केसाची लेंथ केवढी ठेवायची आहे तेवढी इथेच डिसाईड करून घ्यायची आणि मग एका लाईनमध्ये हे जी आपली गाईडलाईन म्हणू आपण ह्याला, तर याला कट करून घ्यायचं आणि मग वरचे केस थोडे थोडे सोडून आपण ह्या गाईडलाईननुसार वरचे केस सुद्धा कट करणार आहोत। ठीक आहे, आता मी काय करणार, हे इकडच्या बाजूचे केस सोडून घेणार, ठीक आहे। हे तुम्ही थोडे थोडे पण सोडू शकता, पण आता मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सगळे सोडून घेतले, ठीक आहे। आता तुम्ही बघू शकता किती फरक आहे बघा ह्या आणि ह्या केसांमध्ये। हे बघा दिसली, ही आतली तुम्हाला गाईडलाईन दिसते, तसं आता आपल्याला केस कट करायचे, अगदी थोडे थोडे केस घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा ही गाईडलाईन आहे आपली, ठीक आहे। थोडे थोडे केस घेऊन या खालच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला ही वरचे केस सुद्धा कट करून घ्यायच्यात। इकडचे झाले की ह्या बाजूचे सुद्धा तुम्हाला सेम तसेच केस कट करून घ्यायचे आहेत। आता मी हे केस ह्या गाईडलाईननीच घेणार आहे, पण पुढपर्यंत मला जसे कमी हवेत तसे मी इथे कानापाशी कमी करू शकते। आता ही जी आपली सरळ बघा, सरळ ही जी आपली गाईडलाईन आहे बघा, पुढून मागे सुद्धा इथे पण आपली गाईडलाईन आहे। इथे मी राऊंड कट करते म्हणून एकाच लेंथनी सगळे केस कापते। तुम्हाला जर थोडेसे वर पाहिजे असतील इथे पुढे कानाच्या इथे तर तुम्ही वर सुद्धा घेऊ शकता आणि मग मागची केस पुढची केस व्यवस्थित अशी मर्ज करून घ्यायची आहे। तर मी इथं कानाच्या लेंथलाच ठेवलेली आहेत बघा, पूर्ण हा राऊंडच कट करते। पण ती माझ्याकडे पण ती रेग्युलर काय असं मधला भांग ठेवत नाही, म्हणून तिला हवा तसा भांग मी आता देणार आहे आणि मग कट करणार। ती जसा रोज भांग पाडते तसा भांग पाडून केस व्यवस्थित बघून घेतली, कुठं खालीवर वगैरे वाटत असली तर ती पण आपण कट करून घ्यायची आहेत। मी दोन्ही बाजूने कानाच्या लेंथला कट केली आहे आणि पुढे मागे असणारी केस व्यवस्थित बारीक करून घेतली। आता मागची केस आपण मशीनने कमी करून घेणार आहोत, जी मानेवरची एक्स्ट्राची केस उगवलेले असतात ना, तर या बारीक मशीननी आपण ती पूर्ण काढून टाकायची आहेत। आता नंतरचा लुक बघू, आता केस वॉश करून येते आणि मग ड्राय कर। दोघींचाही सेम राऊंड कट केलेला आहे। कसे वाटतायत केस मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।